तयैव रमणादसौ आत्माराम इति प्रोक्तः ऋषीभिर गूढ वेदीभिः असा श्लोक आहे भागवतामध्ये. म्हणजे आत्मा तू राधिका तस्य, आत्मा जर नसेल शरीरामध्ये शरीर काय काम करणार आहे. कृष्णाचा आत्माच अशा प्रकारे राधिका आहे आणि राधेचा आत्मा श्रीकृष्ण आहे. हे अभिन्न शक्ती आहे. समजलं का. साखर आणि साखरेची गोडी, समजलं. साखर आणि साखरेची गोडी वेगळी राहते का. फूल आणि फुलाचा सुगंध वेगळा राहतो का. चंद्र आणि चांदणी वेगळी राहते का. शंभू आणि अंबिका वेगळी राहते का. ज्या प्रकारे हे लोक वेगळे राहते तद्वत राधा आणि कृष्ण वेगळे नाही आहे. काही ठिकाणी संयोग दिसतो तर काही ठिकाणी वियोग दिसतो. राधेला सोडून गोपिकांना सोडून भगवान श्रीकृष्ण गेले, पण ते विशिष्ट अशा प्रकारची लीला करण्याकरता गेले. वास्तव त्यांचा वियोग होऊच शकत नाही. कृष्ण राधेला सोडून नाही आणि राधा कृष्णाला सोडून नाही. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण राधेला बोलतात, आपल्याला मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यायचा आहे. म्हणजे देवा तुमचं सगळं बरोबर आहे, पण तिथं वृंदावन नाही. काय नाही. वृंदावन नाही. म्हणजे याचा अर्थ वृंदावन मृत्यू लोकात नव्हतं पूर्वी. तसं पंढरपूरही नव्हतं. काशी सुद्धा नव्हती. शिवपुराणामध्ये काशी पहिले बसवली आणि काशीच्या नंतर बाकीचे क्षेत्र तयार केले असं वर्णन आहे. पुन्हा पैठण, आपल्या महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ महाराजांचं पैठण. गेले का नाही कधी पैठणला. जा जरूर जा. महाराष्ट्रातलंच क्षेत्र आहे, गोदावरीच्या काठावर. साधूजी सीताराम. पहिले पैठण तयार केलं, त्याला प्रतिष्ठान असं म्हणतात. अनेक अनेक शकामध्ये अनेक अनेक युगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राची निर्मिती झालेली आहे. जेव्हा गंगा गोदावरी नव्हती तेव्हा चंद्रभागा होती असंही वर्णन आहे. यमुना, गंगा, गोदावरी, सरस्वती ह्या जेवढ्या काही नद्या आहेत त्या सर्वच्या सर्व दिव्य अशा प्रकारच्या नद्या आहेत. त्या ठिकाणी वृंदावन नाहीये. ठीक आहे, वृंदावनच नाही तर 84 कोस जी ब्रजभूमी आहे ती गोलोक धाम मधून देवाने मृत्यू लोकात पाठवली. ही भूमी घेऊन इथं आले. बर, म्हणजे तिथं गोवर्धन पर्वत नाही तर त्या गोवर्धनाला सुद्धा मृत्यू लोकात पाठवला. तिथं यमुना नाही तर यमुनेला सुद्धा गोलोक धाम मधून मृत्यू लोकात पाठवला. वास्तविक हे सगळेच्या सगळे गोलोक धाम मध्ये राहणारे आणि कुठं आले. मृत्यू लोकांमध्ये आले. आणि कुठं. भारत देशात, भारतामध्ये. आणि आपल्या लोकांना या क्षेत्राची किंमत नाही. माग त्या व्हॉट्सअपवर मॅसेज फार सुंदर आला होता. विदेशातले लोक नदीला नदीत समजतात. पुन्हा सांगतो, विदेशातले लोक नदीला नदीत समजतात आणि आपण बोलत चला, आपण देवी समजतो, मैया समजतो. गंगा मैया की जय, मैया माता समजतो ना. त्यांच्या देशातल्या नदीची अवस्था पहा ना आपल्या देशातल्या नदीची अवस्था पहा, किती फरक आहे. हे तर माताही समजत नाही, देवी समजत नाही, आरती करत नाही. त्यांच्या देशातली नदी पहा आणि आपल्या देशातली नदी पहा. लोक जुने कपडे घेऊन जातात, नदीमध्ये सोडून देतात. नदीतलं पाणी आटलं की त्या नदीमध्ये नुसते कपडेच कपडे दिसतात. बरेचसे लोक त्या कपड्यातच गुंतून तिथं मरतात. असंही होते. पोहता पोहता कपडा सोडायचा नसते. सोडायचा आहे तर तिला काय भावच पाहिजे तुमच्या मनातला. एवढा कापसाचं सूत जरी सोडलं असं तरी ते कपडा सोडल्यासारखं होते. खूप कपडे सोडायचे, ते ब्लाऊज पीस. त्या चंद्रभागेची अवस्था, उन्हाळ्यामध्ये चंद्रभागा आटली की नुसते ब्लाऊजचेच पीस दिसतात सगळे, कपडे सोडले. हे असला मूर्खपणा करायचा नाही. आपला हिंदू समाज महामूर्ख आहे. जे करायला पाहिजे ते कमी आणि जे नाही करायला पाहिजे त्याच्याचकडे लक्ष जास्त. काय करायला, काय सोडायचं मग तिथं. हे कपडा सोडण्यापेक्षा तुमच्यातला एखादा दुर्गुण असेल तर दुर्गुण सोडून द्या, की आजपासून हा दुर्गुण माझ्यामध्ये येणार नाही. ते नाही सोडणार. आणि ते कपडे, ते पैसे, हे यानं कुठं देवी देवता प्रसन्न नाही होत. हे तुमची एक श्रद्धा आहे, तुमचा भाव आहे, विश्वास आहे. काही कुठं तुम्हाला दान करायचं असेल तुम्ही करू शकता, हा तुमचा स्वतंत्र विषय झाला. पण त्यानंच देव प्रसन्न होतो असं नाही. कोणत्याही क्षेत्राला गेले की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामस्मरणावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात जा, तिथं गेल्याच्या नंतर आपल्यातला दुर्गुण सोडायचा. एक
काही काही लोक फाटल्या चपला सोडतात ना, चांगल्या घेऊन येतात. आणि मग आम्हालाच म्हणतात आम्ही सोडलं महाराज. काय सोडलं? फाटल्या चपला. आणि चांगल्या आणल्या ते नाही सांगत. बऱ्याचदा तर माझ्याही जातात. आणि पुन्हा लोक काय म्हणतात, नेल्या पाहिजे महाराजाच्या पायाचा प्रसाद म्हणून. आता असा प्रसाद जर गावोगावी वाटत बसलो, दिवाळी नाही गंगा आपलं. जे सोडायला सांगितलं ते सोडत नाही आणि भलत्याच गोष्टी सोडत बसतात. असो, वृंदावन नाही तर वृंदावन पाठवलं, गोवर्धन नाही गोवर्धनाला पाठवलं, यमुना नदी नाही तर यमुनेला पाठवलं. मग म्हणे जसं हे वृंदावन आहे तसंच राहील का? म्हणे तसंच नाही, हेच पाठवतो. गोलोक धाम मध्ये ह्या सगळ्या वस्तू गोलोक धाम मध्ये होत्या आणि तशाच्या तशा, म्हणजे गोलोक धाम मध्ये नाही आहे त्या, तशा मृत्यू लोकांमध्ये आल्या. आणि कशा करता आल्या? तुमच्या आमच्या करता. त्यांनी आणल्या आपल्या करता, पण त्याचा उपयोग आपल्याला झाला की नाही? गायीच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती होते, कोणा करता? तिच्या वासरा करता. आणि त्याचा लाभ कोण घेते? आपण. बरोबर आहे, आपण मोठी हुशार. आपल्या करता तयार झालं का? ते तिच्या वासरा करता तयार झालं. तसं राधाराणीनं आणलं आपल्या करता, भगवान श्रीकृष्णांनी आणलं आपल्या करता, आणि त्याचा लाभ कोणाला झाला? आपल्याला झाला. म्हणजे त्यांच्याही मनामध्ये ही इच्छा होती की चला या मृत्यूवासी लोकांना, या कलियुगातल्या लोकांना या गोष्टीचा लाभ होईल. आणि ते क्षेत्र लोकांनी सगळे असे खराब करून टाकले, काय सांगा. त्या नदीमध्ये लोक आंघोळ करतात, त्याच्यामध्ये ते शॅम्पूच्या पुड्या फोडतात, तिथं लोक नाहतात. आपला डोकं न्हायची जागा आहे का ती? शॅम्पू लावायची जागा आहे का ती? नदी सगळी खराब करून टाकली. आपणही तसेच. आणि सरकारचं सगळं दुर्लक्ष आहे. सगळं गटार काय, सगळ्या शहरातलं पाणी काय, सगळं त्या नदीमध्ये सोडलेलं आहे. तिला आपण माता म्हणतो, तिची आरती करतो, तिची अवस्था पहा कशी करून टाकली लोकांनी. राम तेरी गंगा मैली हो गई, सगळी मैली करून टाकली. त्या पापानेही मैली करून टाकली